आई पण हो याचे कर बरं आहे ना हो म्हणजे ते. शेतात झालं का बोलणं हं? झालं बोलणं बरोबर काय बोलायचं पुन्हा हा बोला ना आता काय म्हणत होता तू पाणी पिणे सुधारला हो तुम्ही हा ते तो कामच आहे ते. नाही नाही आता तुमची गंज आहे समाधानी हा शरीर संपत्ती आहे आणि पैसा कमी नाही पण फक्त कसं आहे, नुसतं तुम्ही पाणी प्यायला सुधारतात अन्न खायचं काम नाही अन्न खायचं मला कामच नाही ना पाणी प्यायला सुधारतात कारण की वातावरण इतका बदल आहे तुमचा आता तुम्हालाच माहित नाही आम्ही काय करलो म्हणजे तेव्हा असं व्हायला लागलं. अशा गोष्टी दुसरं काही नाही मला कधी आलेलो माहितच नाही नदीला कवा की एवढा लहान लहान तेव्हा लग्न संचेच गेलात तर ते विसरले इकडे पूल वाहून या कसं आहे, बाहेरचं कुत्र अप्रूप होते ना माहेरचं कुत्रा खरं माणसाला कोणी दिसलं माहेरचं अप्रूप आहे ना हो. माहेरचं ग हा? जुन्या आठवणी गेले ते दिवस राहिले आठवणी बरोबर आहे बरोबर आहे बदल टाइमपास चला आमचे गावचे काका भेटले होते आणि आमच्या सोबत मस्त ते एकदम छान पैकी बोलले तर तात्या सॉरी मी विसरले काका बोलले आम्ही तात्या बोलायचो बघा पहिलं तात्या आणि ते भेटले होते ते बोलले आम्ही काय पाणी खाऊ काय पाणी पिऊ तरी सुधारते. पाणी पिलं तरी सुधारते आता हो आणि इकडे बघ ना कसे फुलं जस काय गार्डनची गरज आहे का बरं याला सांग बरं हा काहीच गरज नाही आपण हेच बघण्यासाठी पैसे देऊन जात होतो हेच बघण्यासाठी ना हेच फुलं असतील हेच झाड असतील हेच फुलं असेच झाड यालाच बघण्यासाठी आम्ही पैसे देऊन जात होतो आमच्या गावची नदी दाखवत आहे आणि आता पूल बनवलाय पहिला आम्हाला या चिखलातून जायला लागायचं पाण्यातून इतकं पाण्यातून. कमरेत गेलं पाणी वाव मासे धरायला जायचे काका ताई मासे झालं. लय भारी पूल बनवलाय गाव सुधारलं म्हणा ते इथं ये ना आणू काय तिथं ये. हा वाव खेकडा बिकडा दिसतो का तेच म्हणते ना मी खेकडे धरायला जाते तू इथून बघ मी बघते त्या दगडा आहे खाली तू माझ्यावर हे कर नसतं मी खेकडे धरायला जाते तू हे कर हा हे बघा इकडे कर ना माझ्याकडे आता हे बघा नदी आहे अरे त्यात खेकडे पकडणार आहे मी याच्यावर बसून तर नसेल केली खेकडा बघते ना खेकडा शोधून जायचं ना काय भाजीला हो हो शोध खेकडा काय दिसा ना तर आणखी एक दोन ठिकाणी बघते इथं ना निघालेले गावचे लोक ना मी दिसते का तुला मग गावच्या लोकांना डेंजर काही घाण करते इकडं एवढा नितळ पाण्यामध्ये एवढं घाण इकडे करून टाकली पळायचं माझ्या अंगावर सुधारणार नाही हा धुवू शकते आता वाहत भारी ना वाटायलंय हा? वाहत पाणी असल्यावर काही नसते हे माझ्या आमच्या लहानपणची नदी आहे आणि इथं खूप भारी वाटायले आणि हे बघा आता इथं मस्त पूल बनवलाय पहिलं काय पूल वगैरे नव्हता याच्यातून गाडी धडाम वाजत पुढं आमचं शेती इकडे इकडं तिकडे शेती आहे तिकडे जायचं होतं आम्ही पहिलं चल त्या सीताफळाला आपण सीताफळ बघू आहेत लय लहानपणची सीताफळ आहे ती त्याला कसा वाटला आमच्या गावचा व्हिडिओ बघा तुम्ही भारी एक नंबर बंद कर लाल बटन काय वाव हे झाडच मला लय आवडलेलं आहे आणि हे झाडाला तर काय झालंय काय माहिती इथून तिथून सगळं वाळून गेलंय
त्याच्यावर पक्षी पण बसलाय. लिंबाचं झाड आहे आय थिंक, मला वाटते. गावाकडे बघा असे खंबेत लाईटीचे. आपल्या इकडे कसं जमिनीतून लाईट आली आणि इकडं वरती खंबेत. आणि ही वावरासाठी लाईटिंग आहे. जिथे 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 समज विहीर आहे, विहिरीला ते पाणी बिणी देण्यासाठी हे उसा वगैरेला, त्याच्यामुळे हे लाईटिंग वगैरे खंबे लावलेले असतात. हे काय अशी तार इथून तिथून जोडलेले असतात. वाव, ही आहे कोणती चिंच म्हणतात का काहीला? कोणती चिंच? गोरख चिंच. ही गोरख चिंच आहे, पण तिला चिंचा नाही आल्या. हा, इंग्लिश चिंच. ही इंग्लिश चिंच आहे, पण तिला चिंचा काय आल्या नाही. फुलं आल्या वाटते. नाही बुद्धाने. सकाळी सकाळी आम्ही फिरायला आलो होतो. तर आमच्या इकडे एक छोटंसं म्हणजे शेतामध्ये फिरायला आलो होतो. तर फिरायला म्हणजे साईडला मुद्दा म्हणून व्हिडिओ काढण्यासाठी आले. बघा, बघू शकतात काय भारी वातावरण आहे इकडे. एक नंबर आहे, एक नंबर वातावरण आहे. ऊस तर खाण्याच्या लायकीचा झालाय, पण एवढ्या अडचणीतून बाबा आपल्या बापाचा लाग नाही जायचा तिकडं, कारण की एवढं डेंजर आहे. याच्यात साप बिप बी असू शकतात आणि त्या सापाचं हे करून काय जाऊ शकत नाहीत बाबा आम्ही. म्हणून काही जाऊ कधी कुठंतरी. हा, पळायचं सुधारणार नाही आम्हाला. त्याच्यामुळं आम्ही चालले. मी आता इकडे बघूया रस्ता कुठून भेटतोय. तर रस्ता कुठून भेटला तर मी आयुष्य ऊस तोडायला जाईन, नाहीतर ऊस नाही खाल्ला तरी परवडणार नाही. ऊस खायला काय परवडणार नाही. बघते तिथपर्यंत जाऊन ऊसाला रस्ता आहे का नाही, नाहीतर एवढ्या अडचणीतून घुसायची. अरे बाबा, आपण बापाची लाग नाही. आणि त्या ऊसामध्ये पण आणि गांधी असतात, हाय ना काका? ऊसामध्ये गांधी असतात ना, गांधी असतात. ह्या झाडाला काय झालंय काय माहिती, इथून तिथून वाळून गेले झाड. जादू जादू. बघू शकतात काय भारी वातावरण आहे इकडं. एक नंबर नॅचरल. सकाळची सकाळचं आणि सूर्य पण डोक्यावर आलेला आहे बघा. मस्त आहे इकडे. किती भारी वातावरण आहे. आणि वाव, ऊस बिस लावलेले तर. आणि इकडून आमच्या शेतामध्ये जायला रस्ता आहे. अगे हे झाड बघ ना का, याला किती भारी फुलं आले. तर हाय का बरं आपल्यासारख्या गार्डनची हे गरज याला. काय भारी फुलं आले त्याला. वाव, हे नॅचरल गावचं वातावरण आहे. कोणते फुलत काय माहिती, कोणते फुलत काय नाही आका, पण लय भारी वाटायले. पूर्ण झाडावर फुलत आहे, सगळ्या झाडावर होतं. आणि ते आहे भोकरीचं झाड. आणि त्याच्याच साईडला ऊस वगैरे लावलेले. तर सगळीकडे ते फुलं, सगळीकडे. सकाळी सकाळी उठले, बोलता येणार.